हे काय आहे? हे आहे आपली साऊथ इंडियन व्हाईट चटणी, ते आपण डोसा, इडली आणि मेंदूवडासोबत एन्जॉय करतो. तर ही साऊथ इंडियन चटणी अगदी थिक, क्रीमी आणि टेस्टी डिलिशियस चटणी अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईलमध्ये कशी बनवायची ती आपण बघतो. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. अशी चमचमीत आणि क्रीमी अशी थिक कोकोनट चटणी करण्यासाठी ती हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भेटते तशी आपण घरी अनेक वेळा ट्राय करतो, पण जे हॉटेलमध्ये भेटते ते आपल्याला बनवता येत नाही. तर काय डिफरन्स आहे ते नेमकं आपण जाणून घेऊया. फुल रेसिपी बघा. अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भेटते अगदी तशाच प्रकारची ही चटणी तुमच्यासोबत आज शेअर होणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता, कारण की भरपूर टिप्स आणि ट्रिक आपण इथं शेअर करणार आहोत. तर इथं आहे याला लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, 2 चमचे रोस्टेड पीनट आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ, अगदी अर्धा वाटी असं ओलं नारळ, 1 इंच आलं आणि काही कढीपत्ते 4-5. आता इथं लागणारे तडक्यासाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा उडदाची डाळ, छोटा 1 चमचा आहे, आणि 2 बेडकी मिरच्या तडक्यासाठी. आता बघूया कृती. तर इथं मी पॅन गरम केलेला आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला ही जी काही टिप आणि ट्रिक आहे ना, ही काळजीपूर्वक बघा. पॅन छान गरम झाला की आत्ता आपण त्याची कृती करूया. छान तेल गरम होऊ द्यायचं. तेल मी टाकलं 1 ते 2 चमचे, जसं आपण रेग्युलर भाजीची फोडणी देतो अगदी तसंच. फोडणी मस्ट आहे. कांदा आपल्याला इथं कच्चा नाही वापरायचा, सगळे जिन्नस आपल्याला इथं परतून घ्यायचे आहेत. ही मेन टेस्ट असते आपल्या चटणीची, की आपण कच्ची चटणी बनवतो नारळाची, तर आणि नारळ जास्त न वापरतासुद्धा अगदी थिक आणि क्रीमी ही चटणी कशी करूया ते बघणार आहोत. तर इथं सगळ्यात प्रथम मी टाकलं कढीपत्ता, मग कांदा, मिरची, लसूण आणि आलंसुद्धा आणि ओलं नारळाचं कापसुद्धा, आणि लगोलगच टाकलं आपण शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ. आता 2 चमचे शेंगदाणे आहेत, मोजून 25-30 शेंगदाणे असतील, आणि अगदीच 2 चमचे फुटाण्याची डाळ आहे. चवीपुरतं मिठी टाकायचं आहे, 1/4 चमचा. आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं. अगदी डार्क ब्राऊन कांदा नाही करायचा, हलका गुलाबी झाला, अगदी कांदा थोडासा मऊ झाला तर बस गॅस बंद करायचं, थंड होऊ द्यायचं, आणि आता आपण हे वाटून घेऊया चटणी. आता इथं आपण काय मिस्टेक करतो ना, बाजारात भेटते आपल्याला वाटतं की अगदी ती प्युअर कोकोनटची चटणी असते. आता इथं अजून एक टिप आहे. तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर सुक्कं नारळ जास्त, म्हणजे जे सुक्कं खोबरं असतं ते थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा, अगदी 5-10 मिनटं, आणि मग त्याचे काप घ्या. अर्धी वाटी काप घ्यायचे आहेत. आता ओलं असेल किंवा सुक्कं असेल सेम टेस्ट येते. बस गरम पाण्यात घ्या की ते थोडंसं कोमट झालं की अगदी ते फ्रेश नारळासारखी चव देतं. आता सगळा हा मसाला थंड झाला की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. कधीही कोणतीही साऊथ इंडियन चटणी विदाऊट ऑनियन बनत नाही. तर हे बघा, ऑनियननी कसं होतं की छान एकसंधपणा येतो आणि एक क्रीमीनेस येतो. चटणी छान वाटून घेतली मी पाणी टाकून, अगदी असं आपण रेग्युलर चटणी वाटण वाटतो अगदी तसं. थोडंसं पाणी टाकायचं, अगदी 2-3 चमच्याने वाटून घ्यायचे. आता परत तोच पॅन घेतला, कडक छान तेल गरम करून घेतलं, मग त्याच्यात टाकलं कढीपत्ता, जिरे, मोहरी, बेडकी मिरच्या 2 तोडून घेतलेल्या आहेत मिरच्या, ताकी ते डिस्टर्ब व्हायला नको, अंगावर उडायला नको, आणि उडदाची डाळ इथं घेतलेली आहे. तीळ मस्ट आहे, इथं तीळसुद्धा घ्याला, कारण की तिळीने खूप छान चव येते तिळीच्या तडक्याने. आणि वाटलेली चटणी टाकायची, फोडणी अजिबात करपू द्यायची नाही. तेल छान गरम झालं की मीडियम फ्लेम करायचे आणि तडका द्यायचा, आणि छान चटणी टाकायची वाटलेली आणि छान परतून घ्यायची. ह्याला जास्त वेळ शिजवायची गरज अजिबात नाही. तुम्हाला हवं तितकं थिक पातळ करायचं. मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप पाणी मी ॲड केलेलं. छान मिक्सरचं भांडं आणि जी ऑल ओव्हर चटणी होती ती काढून घेतली आणि अर्धा कप पाणी ॲड केलं. कोथिंबीर बारीक कापून टाकली. वाटतानाच आपण मीठ ॲड केलं, म्हणून आत्ता आपल्याला मीठ ॲड करायची गरज नाही. लगेच आपली लगोलग 1 मिनटाच्या आत आपली चटणी तयार होते. थिक, क्रीमी आणि सुपर टेस्टी डिलिशियस, अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भेटते अगदी त्याच चवीची उत्तम दर्जाची चटणी आपली तयार आहे. साऊथ इंडियन चटणी इज रेडी. अगदी तुम्हाला असं कधी फील होणार नाही की आपण तशी चटणी नाही बनवू शकलो. अगदी हॉटेलमध्ये भेटते त्याच दर्जाची चटणी आहे, त्याच चवीची,
अगदी अफलातून चटणी झालेली. नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. या विकेंड्सला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.